अच्छा. बर बर बर. 2 दिवसांनी का? हो, चालतंय चालतंय. कधी पण साहेब. हो हो हो. हा, ठीक आहे, चालतंय. चालतंय, ठेवू साहेब? हो. हम्म. करण, ए करण, आलो आलो. का हो सरपंच? ऐक ना. अरे आपल्या गावामध्ये आहे ना, ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत आहे ना, एक टीम येणार आहे. हा म्हणजे आपल्या गावची स्वच्छता पाहण्यासाठी. हा तर मग काय करायचं माहिती आहे का? तसं तर आपला गाव आहे ना बऱ्यापैकी स्वच्छ आहेच. हा. आहे का नाही? हाय हाय. पण तरी पण काय होतं माहिती आहे का? या सफाई कामगाराकडून थोडंफार इकडे तिकडे कुठेतरी काहीतरी राहतं. हा तर आहे ना ती जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. हा काय करायचं माहिती आहे का? कुठं जर कचरा बिचरा काय असेल हा. तर ती जागा स्वच्छ करायची आणि कचरा लांब नेऊन टाकायचा. बरोबर चालतंय सरपंच. तुम्ही ते काम माझ्याकडे दिले ना, आता बघा चोखपणे पार पडतो. काय कर माहिती आहे का? 2 माणसं घे वाटलं हाताखाली. हा हं? हा. पण ते काम झालं पाहिजे. अहो विश्वास आहे का नाही माझ्या सरपंच तुमचा? कसं असतं माहिती आहे का? आता समजा आपल्या घरी जर पाहुणे येणार असेल हा तर आपण काय करतो? सगळं घर स्वच्छ करतो का नाही? हा हा, मग तसंच आहे ना. आपल्या आता ती टीम येणार आहे सगळी पाहिला. हा. माझा सगळा गाव कसा पाहिजे? स्वच्छ. हा. सरपंच तुम्ही टेन्शन नका घेऊ. बघा आता असा गाव चकचकीत करतो ना, गावाला हात फिरवा कसं मऊ लागतं, तसं रस्त्यावर मऊ चाललं पाहिजे डायरेक्ट. होय. हा. चालतंय चालतंय. लागतो तयारीला आता. हा, तेवढं हा. कर. आणि ऐक. हे ना ऐकतच नाही बाबा, हे पोराला मागं लय गडबड असते. थोडा एक शब्द सांगितला ना, ते तसं पण बरोबर आहे. तो म्हणलं की लगेच आपल्याला ओळखत होतो. आहे याचा कामाचा पोरगा आहे. ठीक आहे, चला. आईला गाम्याला भरलंय. कचरा पण तसा गोळा झालाय. पण हा कचरा टाकायचा कुठं? आईला पिंटू शेटच्या घराच्या मागे मस्त मोकळी जागा आहे. आणि तिथं कुणी जात नाही. आणि तिथं पडला तरी काय हरकत नाही. आणि साहेब तिथं काय जाते मारायला? एक काम करतो, तिथंच नेऊन टाकतो हा सगळा कचरा. आता बघा पटा 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 2-4 गाम्याला भरितो आणि टाकीतो नेऊन. हा साहेब. अहो या बिंदास या, काय टेन्शन नाही. अहो एकदम स्वच्छ आणि सुंदर गाव आहे आमचं. हा, लोकांसोबत मी स्वतः स्वच्छता करायला उतरत असतो माहिती आहे का तुम्हाला? बर 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 बर. तुमचं ते सगळं काम झालं ना, मग घरी या, चहा पाणी करू आपण. हा, चाल चाल, ठेवू का? हाय ना, स्वच्छता अधिकारी येणार आहे. ए बंड्या, बंड्या इकडे ये लवकर, चल. काय हो पिंटू शेट? हळू हळू जरा हळू ये. काय काय? कारण लय महत्वाचं काम आहे आज. हे बघ, गावात स्वच्छता अधिकारी येणार आहेत. त्यामुळे आपला जेवढा एरिया आहे तो एकदम स्वच्छ करायचा. कुठं कचरा पडलेला असेल, कुठं काय घाण पडलेली असेल, ते डायरेक्ट स्वच्छ करून टाकायचं आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावून टाकायची. सरपंचापेक्षा आपला एरिया एकदम भारी दिसला पाहिजे. काय मी ना, साहेब लोक म्हणले पाहिजे व्हायला काय एरिया ठेवलाय पिंटू शेटनी. काय त्यामुळं व्यवस्थित सगळी स्वच्छता करायची. जा, महत्वाचं काम आहे तेवढं करून पळ लवकर, चल. बर बर करतो ना, जा की. करतो की. अरे जा ना. 50 रुपये द्या ना मग. अरे काय का तू 50 रुपये धर टायमाला धर. बर 20 रुपये वय. आता पुरतं घे, लय नको 50-50 करू. जा तेवढं काम कर, पळ. राजकारण तुमच्याकडून शिकावं. 20 रुपयामध्ये अख्खं गाव साफ करून घ्यायला माझे. बरं जा, नंतर बघू आपण काय तू. जा लवकर. सरपंच आता खरी मजा येणार. माझा एरिया मी स्वच्छ दाखवणार, म्हणजे पुढच्या इलेक्शनला मीच सरपंच होत असतो. आईला लय क्लीन करणार गाडी मी आता. एरियाच क्लीन करणार मी आता सगळा. अरे बंड्या, काय चढात ते? आज लय कामाला लागले. हा, पिंटूसाठी सांगितलं ना साफसफाई करायला. साफसफाई करायला? हा, का रे? ती अधिकारी येलेत ना ते साफसफाई. अच्छा, म्हणून. मग अरे पण साफसफाई करायची ना तुला? हा, ठीक आहे, त्याच्यामुळे साफसफाई करायला ना. अरे म्हणजे पिंटू शेटची आळी स्वच्छ दिसली पाहिजे एकदम. हा, मग एकदम क्लीन दिसली पाहिजे. आता बघ अशी आळी आता क्लीन करतो ना, पिंटू शेट्टी नावच घेतलं पाहिजे आपलं. अरे पण तुला स्वच्छ दिसण्याचा सोपा उपाय सांगू का? काय? तुला तुझी आळी स्वच्छ दाखवायची आहे ना, हो. मग ही साफसफाई करण्यापेक्षा ही तर करच थोडीफार, पण दुसरी आळी अजून घाण कर, म्हणजे तिच्यापेक्षा ही स्वच्छ वाटेल ना आपोआपच. आयला म्हणजे सरपंचाची आळी घाण करू म्हणता तू? आणि मग आपले विरोधक कोणी? सरपंच आहे ना. मग त्यांच्या आळीत हा कचरा नेऊन टाक, म्हणजे त्यांची आळी खराब दिसली ना, आपली आपोआप चांगली दिसायला लागेल. आयला छोटा ते. आयला लय डोकं राव तुला. हा, अरे असंच
तसंच करायचं असतं. हा. बरं झालं, चांगली आयडिया दिली. आता तसंच करतो मी. आता हे हा. सगळा कचरा सरपंचाच्या जाळीत नेऊन टाकतो. चालतंय चालतंय. म्हणजे पिंटू शेट बी खुश होते ना माझ्यावर. हुशार आहे का नाही आपण? लय हुशार आहे राव तू. येऊ का? ये. हायला. खाताय लय जनावरासारखं, पण खूप भारी आयडिया भारी दिली राव त्याने. हायला लय साफसफाई कर. हायला एक काम करतो. सरपंचाच्या आळीत कचरा टाकण्यापेक्षा आहे ना, सरपंचाच्या घराच्या मागेच टाकून देतो. आईला झाला आता माकड आत्याच्या मायला आत्ता कोपऱ्यातला कचरा मारला होता परत कचरा आला म्हणून जाऊ दे टाकला असेल कुणी घेतो भरून हा कचरा भरतो परत पिंटू शेटच्या घराच्या मागे तिकडं त्या पटांगणात देऊन टाकतो तिथं कोण नाही बघायला आईला लोकांना एक कळत नाही पुढं कचरा टाकल्यात माया कधी असता म्हणजे मी डायरेक्ट नेऊन टाकला असताना खाली भरायला परत कुटारा सगळ्यांनाच कुटारा ओके बोलत मिनिटात सगळा कचरा चला आता पुढचं चौक घेऊ आणि आताच कचरा टाकला होता नाही तर अरे सांगलाय. चला बाबा पटापटा लय स्वच्छता करायची. काय करण्या काय करायला? अरे बरं तू काय करायलाय हाय मी स्वच्छता करायला. अरे आता ते साहेब आहे ना गावात ते कचरा गोळा करायचं काम घेतले हाती आमच्या आईतला कचरा गोळा करतो तुमच्या आईत नेऊन टाकतो काय? आमच्या आईतला कचरा गोळा करतो मी आमच्या आईत स्वच्छ दिसली बाहेर आणि गावच्या बाहेर नेऊन कचरा टाकतो मी हा बरं तू काय करायलाय मी बी तेच करायला लागलोय. चालते चालते हा. कर बघ. आमच्या आळीतला कचरा तुमच्या आळीत काय म्हणजे आमच्या आळीतला कचरा काढतोय हा. आणि गावाच्या बाहेर नेऊन टाकितोय. बरोबर 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 आहे. बरोबर नाही बा? हा? चांगलं स्वच्छ करतो आळी हो. मी माझी आळी स्वच्छ करतो बेस्ट ऑफ लक तुला बेस्ट आपला बेस्ट ऑफ लक थांब. जाऊ का हा, चल ये. आळी चाळी स्वच्छ करा तू बी कर चांगली. हा. आलं बाबा पिंटू शेटच इथं कचरा टाकला म्हणजे कोण नाही बघणार जाऊ दे बोल दे इथं कोण नाही कचरा बघा आपली आली स्वच्छ होण्याची मतलब बाकीचं काय देणं का नाही आपल्याला चला चला, झालं एकदम भारी स्वच्छता सगळी. आय लो रो इथला तुम्ही आताच कचरा उचलेला होता. कुणी टाकला इथला डबल कचरा? काय माहिती राव. करा बाबा साफसफाई. पिंटू शेटनी नाव घेतलं पाहिजे आपलं. आपली आली स्वच्छ झाली पाहिजे मरे जाऊ दे इकडे कचरा पुढे पुढे दे चला आता लय क्लीन झालं. काय लो रो मी आताच कचरा भरून टाकला होता राव सरपंचाच्या घराच्या मागं पुन्हा अजून डबल कोणी टाकलाय कचरा. राहू दे हे बी भरतो सरपंचाच्या घराच्या मागं नेऊन टाकतो. चला बाबा आले गाव साहेब दिसते. साहेब नमस्कार. साहेब जोरदार अख्ख्या गावाची साफसफाई चालू आहे. साहेब पहिल्यांदा आमच्या आळी द्यायचं बरं का तुम्ही. हा आळी द्या आमच्या बघा हे साफसफाई चालू आहे. बरं चल की आपल्याला जायचंय नाही अख्ख्या गावाची साफसफाई करायची मला साहेब. अरे आपल्याला जायचं ना मला येळच नाही साहेब. हायला एवढी इज्जत मला हायला तरी पण कुणीतरी म्हणूनच ठेवलंय की माणसाची इज्जत त्याच्या राहणीमानात आणि कपड्यात असते. बरं झालं लोक सगळं गाव मला नासक म्हणत होतं पण हा असा कोट काय चढावलाय टोपी काय चढावली गॉगल काय भावाचा चढावलाय लोक लगेच साहेब म्हणून मला सल्यूटच मारायला लागलेत. नाही 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 उद्यापासून नाही ना माझ्या भावानं आणलेला ह्यो कोट टोपी गॉगल चढावतो आणि असाच गावात हिंडतो म्हणजे गावचं सरपंच पिंटू शेट आणि जे काय माझी मंडळी मित्रमंडळी आहेत ना सगळी मला साहेब म्हणून सल्यूट मारणार. चला
साहेब आईला गेलं वाटतं साहेब. आईला पण मला एक डाऊटच आहे. साहेबाच्या पायातली चप्पल आहे ना मला ओळखीची वाटली. नाही असं चपली सारखी चपली लय असते असं सारखी कोणाची पण चप्पल ओळखीची वाटली होती राव. पण काय जाऊ दे चला गाव साफ करायचं मला. आईला साहेब गावात येणार आहे. साहेब याची वेळ झाली. साहेब झाले. साहेब नमस्कार नमस्कार. साहेब इकडल्या गल्लीत जावा तुम्ही. इकडल्या गल्लीत नका जाऊ. इकडे लय मोठे कुत्रू आहे. ए असू दे, ती कुत्र माझ्या ओळखीच आहे. अहो साहेब पण तुम्ही आजच आला गावात. ते कस काय तुम्हाला ओळखील? त्याची न माझी जुनी दुसते अहो ते तुमची टेरी जरी नाही धरत. वासा ओळखतं ती मला. वासव. आईला तुम्ही काय गटात लुळ आलाय काय वासव? बरं साहेब आमची गल्ली साफ झालेली. इकडली गल्ली राहिली साफ करायची. तिकडे जाऊन बघून या तुम्ही. पण मला इकडेच जायचंय ना. अहो ऐका तुम्ही माझं. ते कुत्र सुटलं तर लय पळीन तुम्हाला. किती पळवू दे, जवळ आले की माघार जाते बरोबर. अहो इकडल्या गल्लीत लय कचरा आहे. ते पण तुम्ही मला आधी इकडे बघा. जायचंय ना. अच्छा, आईला साहेबाला कसं पडू. बरं तुम्हाला इकडे जायचे का? कुत्र्याने बित्र्याने झालं मी जबाबदार नाही बरं का साहेब. परत माझं मला बघून सांगितलं नाही तो. माझा बघून घेतो. बरं बरं चालते चालते. बरं जाऊ का? हा. साहेब परत एकदा सल्यूट. इकडे आला असतं तर बरं झालं असतं. बरं जाऊ का? अरे हे बी मला साहेब म्हणतोय. ह्याने मला ओळखलेलं दिसत नाही काय? ह्याच्या नाही 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 नाही, आता भाऊ कोणाला गावत नसतो. म्हणजे ह्याने बी ओळख नाही, त्याने मग अशी ओळख नाही. नाही 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 नाही, कपड्यात माणसाचा रुबाब येतो ही कुणीतरी म्हणून ठेवलं ती काय चुकीचं नाही. फक्त आहे ना एकदा मला आता सरपंचाने फक्त सलूट घालू द्या. भाऊ कुणाचा ऐकत नसतो. आता डायरेक्ट ऑन द वे तिकडं चलो. चला पाटक्या आता एवढं शेवटचं काय मला माहिती झालंय. साप पागून टाकतो मी. कळणार नाही कुणाला. लय दिगाला नाही दिसला पाहिजे. आता कसं आईला हे इथं कचरा टाकतोय वे. पिंटू शेटच्या कानोस घातलं पाहिजे. नाही नाही यालाच पकडून पिंटू शेटकडे घेऊन जातो. हा. ए, ए हत्ती. अरे असं काय तू मागून धपक्यात. काय काय चाललंय काय हा? काय चाललंय म्हणजे? कचरा इथं का टाकतो? कसं टाकतो म्हणजे? अरे तुला माहित नाही का गावात साहेब आहे ना स्वच्छता अधिकारी. मग सरपंचाने गाव स्वच्छ काय सांगितले? नाही नाही गाव स्वच्छ हा. करायचं. सरपंचांची आळी स्वच्छ करायची. त्यांचा परिसर स्वच्छ करायचा. हा. आणि इथं पिंटू शेटच्या घरामागे कचरा टाकतो होय. हा जागा मोकळी आहे आणि इकडे काय साहेब आहे एवढ्या बारक्या बोळीत. नाही नाही पण हे जमतं का? चांगलं डोकं आहे सरपंचांचं. विरोधकांची घर विरोधकांची आळी खराब दिसली पाहिजे आणि त्यांची स्वच्छ का? असा डाव आहे काय सरपंचांचा? अरे तसं नाही. सरपंच म्हणले गाव स्वच्छ करायचे म्हणून मी कचरा इकडे आणून टाकतोय. चालतंय चल तुला पिंटू शेटकडेच घेऊन जातो. अरे बरं कशाला? चल चल इथं उभं राहा. अरे हत्ती मला गाव साफ करायचे लागा. तू इकडे काय आणले मला? आधी तुला साफ करू दे. गप उभा राहा सांगतोय तुला. पिंटू शेट ओ पिंटू शेट. पिंटू शेट. ए यार आलो किती हाकम काय रे हात वाटत ती. अहो, काय पिंटू शेट किती आवाज द्यायला लावता? हाय जरा गडबडीत होतो, बाहेर चालू जरा. अहो गडबड राहू द्या बाजूला. इकडे काय कुटाणा घातलाय माहितीये का तुम्हाला? काय झालं? अहो हे खुशाल आहे ना सरपंचांचा माणूस तुमच्या घराच्या मागे कचरा नेऊन टाकत होता. होय हा असं आहे काय? सरपंचाने आता काय नवीन डाव रचला काय माझ्यावर? हा सरपंचाला माहितीये गावात स्वच्छता अधिकारी येणार आहे, त्यामुळे त्यांची आळी चांगली दिसावं म्हणून माझ्या आळीत माझ्या घराच्या मागं कचरा टाकतोय काय? बर बर बर, आता याला काय बोलत नाही मी. खरा माणूस ते सरपंचाला जाऊनच जाब विचारतो याचा मी. चला आता लगेच जाऊन जा बिचरू. रेड हँड पकडलाय मी त्यांचा माणूस. याला बी सोबत घे चल. अरे पण मला गाव साफ करायचे. अंधेरी रातों में सुनसान राहों पर जब एक मसीहा निकलता है उसे लोग शहंशाह कहते हैं. लका अजून मला नमस्कार घातला नाही. थांबा दुसरं गाणं म्हणतो. आणि केसाचा ग फुगा. नको प्रोफेशनल गाणं म्हणतो जरा. ए, प्रोफेशनल. अरे मॉन्टी तुला म्हणायचे तर चांगलं म्हण ना. असं हे वाळल्यागत काय करतो? मॉन्टी मग तुम्ही मला ओळखलं होय? आणि तुला नाही ओळखायला काय झालं? हो ह्या ड्रेस मध्ये मला हा गावातल्या अजून एका बी माणसानं ओळखलं आणि तुम्ही बरं लगेच ओळखलं. अरे मॉन्टी काय कपडे बदलले म्हणजे काय तू मॉन्टी बदलला का? अरे तुझी चप्पल तिची, तुझं तोंड त्याचे, आणि तुला ओळखायला काय झालं? नाही ओळखायला म्हणतो मला ओळखलं नाही. हायला नाही ना, तरी मी म्हणतोय मला गावात लोक नमस्कार साहेब का म्हणते ते, पण नाही तुम्ही ओळखलं मला बरं का. अरे पण मी काय म्हणतो, हा. ही कपडे काय घातले तू आज?
अहो, माझा भाव आलता ना, भावानं मस्तपैकी कोट आणला होता. म्हणला दादा घाल आजचा दिवस. साहेब साहेब नमस्ते नमस्ते. आमची आळी साफ झाली बरं का. नमस्ते. हा. हे साहेब आहे का? हा. इकडं वळ. साहेब मी आज तुमच्याकडे एक लय मोठ्या माणसाची कंप्लेंट करणार आहे. लय मोठा म्हणजे फक्त नावाला मोठा आहे पण काम त्याचे लय बारीक आहेत. ह्यो माणूस हे गावचा सरपंच. अहो यांनी एवढं नीच प्रकारचं राजकारण केलंय काय सांगू तुम्हाला. अहो यांच्या घराचा कचरा माझ्या घराच्या मागे नेऊन टाकलाय का तो माझं घर खराब दिसावा यांचं घर चांगलं दिसावा. याला साहेब. तसं काय नाही बरं का. अहो ती मोकळी जागा होती म्हणून तिथे नेऊन टाकला होता. ए चोंबड्या तुला बोलायला लावलं का मी साहेबाला बोलतोय ना. ए याचं तोंड दाबून धर. हे बघा साहेब या गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही. गावातला एक चांगला प्रतिष्ठित माणूस आहे. माझ्या घराच्या मागे जर असा कचरा टाकला जाणार असेल तर मला माझ्या अधिकाराचा काहीतरी वापर करावा लागेल. अहो पिंटू शेठ तुम्ही काय इथं तान तान करता त्या मोठ्या समोर. हो मोंट्या नाही मोंट्या दुसरी आहे. साहेब आहे हे. अरे साहेब नाही पिंटू शेठ. मग कोण आहे? हा नीट बघा मोंटी आहे आपला. साहेब एक मिनिट. पाखरा आझाद केलं तुला. हा कळलं. धर. हे आपलंच वाड्याचं पाखरू आहे. आता काय सांगायचं या झाडावर त्या झाडावर आलंय फक्त. अहो पण तुम्ही एवढी काय तक 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 करीत आहे. हे काय मोठ्या झालंय सगळीकडे काय? जरा तू. काय तक तक करता म्हणजे हा तुम्ही तुमच्या गाड्याला सांगता का तुमच्या घरातला कचरा माझ्या घराच्या मागे नेऊन टाकायला. अहो, मी कशाला सांगू त्याला माया कचरा तिकडे आणून टाकायला. मग मग? त्यांनी टाकला कसा कुणी. करण्यानी. अहो काय आहे, 2 दिवसांनी आहे ना साहेब लोक येणार आहे आपल्या गावामध्ये स्वच्छता अभियाना अंतर्गत पाहिला गाव स्वच्छता. हा. तर त्याला मी काय म्हणलं की बुवा आपल्या गावात आहे ना स्वच्छता तर असतीच हम्म. पण जर काय कुठं जर काय कचरा बिचरा असेल 1-2 माणसं हाताखाली घे आणि सगळे ना गाव रस्ता मंदिराच्या पाठीमाग कोणाच्या इकडे तिकडे कचरा पडला असेल तर ते सगळा स्वच्छ करा. सरपंच आता मला हा. सांगा पिंटू शेटच्या घराच्या मागं कुणी येतं नाही जात नाही आणि ती जागा मोकळी आहे. मग म्हणलो गावातला कचरा तिथे नेऊन टाका. मग साहेब तिथे जाणार नाही आणि साहेब गेले तर पिंटू शेटच्या घरासमोर जातात. मग काय जातात. अरे पण कशाला माग टाकायचा मी म्हणतो दुसरं नेऊन टाक ना. वडा एवढा मोकळा पडलाय ना तिकडे नेऊन टाक. म्हणजे पिंटू शेटचं घर म्हणजे काय उकांड वाटला का तुम्हाला? मग अहो मी नाही सांगितलं तसं करण तिथं नाही कचरा टाकायचा बाबा दुसरीकडे टाकायचा ना. बरं टाकतो. त्याला नीट समजावून सांगा. ए, पळा पळा ए, पळा 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 अहो, साहेब पळा 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 ए, पळा. यार, झालं काय? पळा. ए, यार, झालं ए, काय? यार, थांबा. ए, यार. पळा सरपंच. ए, मी काय केलं नाही. मी काय केलं नाही. मी काय केलं नाही. हात थांब, मोठ्या ए. पुढे या. काय माझा माग लपतो. अरे पळा पण पुढे पळा. अहो सरपंच आग लागली आग. कुठं. अहो काय सांगू तुम्हाला पिंटू शेट. हा. अहो तुमच्या घराच्या मागे इतका कचरा हा. मी कचरा उचलितोय कुणीतरी कचरा आणून टाकतोय. मी कचरा उचलितोय कुणीतरी कचरा आणून टाकते. मग मी लय वाईट टाकलो हा. आणि कचरा दिला पिटून. मग एवढं काय त्यात पाळण्यासारखे. हा ना अहो कचऱ्या बरोबर तुमचं घर बी जळालंय. काय बोलतो. हे सगळे ना या कारणामुळे झाले. जो कारण इथं कचरा टाकत होता सगळा. करण्या अयो ए, ए, माझा ह्याच्यात काय दोष नाही बाबा. मग सगळं काय झालंय ते करण्यामुळे झालंय. आता करण्याला बोला काय बोलायचं ते. ए, वाचलो. अरे बोलण्यात टाइम घालू नका सरपंच. अहो मग अख्खं घर जळून जाईल तिथं. अहो, मग मी तुम्हाला तेच सांगतोय पाणी टाकलं पाहिजे त्याच्यावर आग विझवली पाहिजे. ए, चला 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 पाण्याच्या बादल्या घ्या लवकर चला. आईला सरपंच म्हणजे पिंटू शेटचं घरच पेटून द्यायचा प्लॅन होता काय तुमचा? ए बाबा ह्या असला काय मग आपल्याला नव्हता काही नको सांगू उगाच. मग पिंटू शेट पेटून द्यायचा होता काय? अरे गप बाबा. मग नेमका प्लॅन काय होता? अरे स्वच्छता कशाची? गाव स्वच्छता अभियान. मग घर का पेटवलं? अरे चल कुठं? वीज व्हायला. मग पेटवायचं कशाला? अरे कोणी पेटवलंय. तुम्हीच पेटवलं. अरे भांड्यानी. भांडेरी नाही कारण्यानी पेटवलंय. तुमचा माणूस आहे. ए, मी नाही काय- काय नाही